सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत आज जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे तो एक ऐतिहासिक निर्णय आहे। आपण बघितलं असेल की ज्यावेळेस जी घटना घडली आणि सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कोठडीत मारण्यात आलं त्या दिवसापासून तर आजपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः हायकोर्ट असेल, हायकोर्टात सुद्धा बाळासाहेब आंबेडकर स्वतः त्या ठिकाणी कोर्ट घालून बाळासाहेब आंबेडकरांनी केस लढली आणि त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं। त्या केसला आव्हान म्हणून शासनानं सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं होतं, परंतु आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूने दिलेला आहे आणि हे एक ऐतिहासिक हा एक निर्णय आहे की मी अनेक लोक बघितली परभणीमध्ये आले, मोठमोठे नेते फोटो काढले, फोटो काढून सोशल मीडियावर टाकले, परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुरुवातीपासून या केसमध्ये होते तर शेवटपर्यंत त्या केसचा तडा लागण्यापर्यंत बाळासाहेब आंबेडकरांनी ही केस लढली आणि सोमनाथला न्याय देण्याचं खऱ्या अर्थानं काम बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये केलं। आम्ही स्वतः औरंगाबादला ज्यावेळेस बॉडी आणली त्यावेळेस आम्ही संपूर्ण कार्यकर्ते औरंगाबादचे त्या ठिकाणी होतो। या लढ्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या ताकदीनं या लोकांच्या पाठीमागे उभे राहिले, या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं न्याय देणारा कोणी असेल तर तो आंबेडकर आहे आणि आज परत एकदा आंबेडकरांनी आम्हाला न्याय दिलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशीला सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय त्या ठिकाणी देण्यात आला आणि परत एकदा हायकोर्टाचा जो निर्णय आहे तो निर्णय कायम ठेवून पोलिसांवर खटले दाखल करा असं सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी म्हणलं आहे। खऱ्या अर्थानं सोमनाथला या ठिकाणी न्याय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडून मिळालेला आहे। जय भीम।